सर्वांना नमस्कार आणि माझ्या YouTube चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये म्हाडा लॉटरी पुणे तर याबद्दलची सर्व माहिती मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही म्हाडा लॉटरी या ठिकाणी तुम्ही पार्टिसिपेट करणार असाल तर कशा पद्धतीनं तुम्हाला ॲप्लिकेशन करायचे तर ही सर्व डिटेल आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर म्हाडा लॉटरी 2025 तर ही लॉटरीसाठी तुम्ही अर्ज कशा पद्धतीनं करायचा आहे तर त्याची कंप्लीट डिटेल स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला ऑनलाईन नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन प्रोसेस कशा पद्धतीने तुम्हाला कंप्लीट करायची आहे. त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड तर तुम्हाला डिफरंट डॉक्युमेंट रिक्वायर्ड असणार आहे. तर डॉक्युमेंट कशा पद्धतीने तुम्हाला अपलोड करायचे आहेत. नंतर स्कीम कोड किंवा हाऊस तर ही निवड करत असताना तुम्हाला कुठले पॅरामीटर कुठले इम्पॉर्टंट डिटेल चेक करायचे आहेत त्याबद्दलची पण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नंतर ॲप्लिकेशन सबमिट कशा पद्धतीनं करायचं आहे. त्यानंतर पेमेंट ऑप्शन तर तुम्हाला पेमेंटचे ऑप्शन असतात तर ते पेमेंट ऑप्शन तुम्हाला कशा पद्धतीने यूज करायचे. त्याचबरोबर अर्ज करत असताना ज्या चुका होतात तर त्या चुका कशा पद्धतीने तुम्हाला अवॉइड करायच्यात आणि जी काही आवश्यक कागदपत्र आहेत तर त्याची चेकलिस्ट कशा पद्धतीनं बनवायची आहे. तर नेक्स्ट सर्वात महत्त्वाचं जे काही तुम्ही स्कीम कोड सिलेक्ट करणार आहात तर त्याचा महारेरा तपशील तुम्हाला कशा पद्धतीनं चेक करायचा आहे आणि त्यामध्ये पण तुम्हाला कुठले डिटेल्स तुम्हाला चेक करायचे आहेत. तर ही सर्व डिटेल आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप कंप्लीट बघणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमचे जर काही क्वेश्चन असेल तर तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे क्वेश्चन या ठिकाणी टाईप करू शकता. तसेच हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सपर्यंत किंवा तुमच्या फॅमिली मेंबर्सपर्यंत तुम्ही या ठिकाणी शेअर करा. तर चला आजचा आपण हा व्हिडिओ स्टार्ट करूया. तर आता सर्वात पहिल्यांदा आपण या ठिकाणी बघूया की कशा पद्धतीनं आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी या ठिकाणी तुम्हाला कशा पद्धतीनं करायची आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला वेब ब्राउझर या ठिकाणी ओपन करायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला housing.mada.gov.in तर हे या ठिकाणी टाईप करायचे. तर तुमच्या समोर या ठिकाणी ऑफिशियली म्हाडाची वेबसाईट आहे तर ही या ठिकाणी ओपन होईल. ओपन झाल्याच्यानंतर तुम्ही लेफ्ट साईडला या ठिकाणी मेनू या ठिकाणी बघू शकता आणि राईट साईडला रजिस्ट्रेशन प्रोसेस आणि रजिस्ट्रेशनसाठी रिक्वायर्ड डॉक्युमेंट तर मोबाईल नंबर लिंक विथ आधार तर आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर या ठिकाणी रिक्वायर्ड असणार आहे. ईमेल आय डी आधार कार्ड पॅन कार्ड तर तुम्हाला या ठिकाणी पॅन कार्ड आधार कार्ड रिक्वायर्ड आहे. त्यानंतर जर तुम्ही मॅरिड असाल तर तुमचं हजबंड किंवा वाईफ तर त्यांचं तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड या ठिकाणी रिक्वायर्ड असणार आहे. त्यानंतर या ठिकाणी डोमेसाईल सर्टिफिकेट तर तुम्हाला या ठिकाणी डोमेसाईल इश्यू आफ्टर द 1 जानेवारी 2028 तर त्यानंतर तुमचं जे काही डोमेसाईल असणार आहे ते बारकोड या ठिकाणी रिक्वायर्ड असणार आहे त्यावरती. तर तुम्हाला हे काढण्यासाठी महा ऑनलाईन किंवा आपले सरकार त्याची जी लिंक तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी आधार कार्ड किंवा इन्कम सर्टिफिकेट हे दोन्ही पण तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. ITR सेल्फ तर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेटसाठी ITR रिक्वायर्ड असणार आहे आणि जर तुम्ही कंबाईनली ॲप्लिकेशन करत असाल तर तुम्हाला हजबंड आणि वाईफ या दोन्हीचं पण तुम्हाला या ठिकाणी ITR रिक्वायर्ड असणार आहे. तर ITR तुम्हाला फायनान्शियल इयर तर लास्ट फायनान्शियल इयरचं या ठिकाणी तर तुम्हाला ITR या ठिकाणी रिक्वायर्ड असणार आहे. त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता की तुमचं जे काही पार्टनर असेल तर त्याचं पण या ठिकाणी तुम्हाला फायनान्शियल इयरचं ITR या ठिकाणी रिक्वायर्ड असणार आहे. नंतर सेकंडली इन्कम सर्टिफिकेटसाठी तुम्ही तहसील इन्कम सर्टिफिकेट जे की तहसील यांच्याकडून दिले जातं तर इन्कम सर्टिफिकेट किंवा तुमचे जे काही पार्टनर असणार त्यांचं तुम्हाला या ठिकाणी तहसील इन्कम सर्टिफिकेट रिक्वायर्ड असणार आहे. त्यानंतर तुम्ही नेक्स्ट या ठिकाणी बघितलं तर कास्ट रिझर्वेशन जर तुम्ही कुठल्या कॅटेगरीमधून जर अप्लाय करणार असाल लाईक द SC ST NT तर तुम्हाला त्या ठिकाणी कास्ट रिझर्वेशन सर्टिफिकेट रिक्वायर्ड असणार आहे. त्यानंतर स्पेशल कॅटेगरीमधून तुम्ही अप्लाय करणार असाल तर आर्टिस्ट जसं की आर्टिस्ट जर्नलिस्ट किंवा फ्रीडम फायटर तर त्याच्या रिलेटेड डॉक्युमेंट या ठिकाणी रिक्वायर्ड असणार आहे. आणि लास्टली फॉर द विंडो ॲप्लिकंट जर विधवा असेल तर तुम्हाला डेथ सर्टिफिकेट या ठिकाणी रिक्वायर्ड असणार आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन करण्यासाठी या ठिकाणी स्किप इंट्रोवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की या ठिकाणी स्टार्ट नाव हे बटन आहे तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा तुमचा पॅन कार्ड नंबर जो काही पॅन नंबर असेल पॅन कार्डवरचा तो तुम्हाला इथं एंटर करायचा आहे. तर हे साइन अपसाठी रिक्वायर्ड असणार आहे. तर तुम्ही करेक्टिव्हली तुमचा पॅन कार्ड नंबर या ठिकाणी तुम्ही एंटर करा. तर तुम्हाला व्हॅलिड पॅन कार्ड नंबर इथं एंटर करायचा आहे. त्यानंतर आय एम नॉट रोबोट तर ह्या रिकॅपच्यावर तुम्हाला इथं क्लिक करायचं आणि त्यानंतर व्हेरीफाईड या बटनवरती क्लिक करायचं आहे.
तर त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता की पॅन व्हेरीफाय सक्सेसफुली. त्यानंतर तुम्हाला तुमचं नाव जे काही तुमच्या पॅन कार्डवरती आहे तुम्हाला इथे दिसेल. त्यानंतर तुम्ही इथं बघितलं तर तुम्हाला नेक्स्ट तुम्हाला ईमेल आय डी रिक्वायर्ड असणार आहे, कारण जे काही कम्युनिकेशन म्हाडा थ्रू होणार आहे तर तुमच्या ईमेल आय डी आणि मोबाईल नंबरवरती नोटिफिकेशन किंवा जे काही डिटेल आहे आज तुमच्यापर्यंत पोहोचवली जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला इथं तुमचा ईमेल आय डी करेक्टिव्हली तुम्हाला या ठिकाणी फिल करायचा आहे. तर ईमेल आय डी एंटर केल्याच्या नंतर नेक्स्ट आहे तुमचं एंटर युअर फोन नंबर. तुम्हाला तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तर तुम्हाला तो या ठिकाणी एंटर करायचा आहे. तर 10 डिजिट मोबाईल नंबर या ठिकाणी एंटर केल्याच्या नंतर नेक्स्ट आहे तुमचं क्रिएट युअर पासवर्ड. तर पासवर्ड क्रिएट करत असताना तुम्हाला क्रिएट पासवर्ड, तर तुमचा पासवर्ड मस्ट बी कंटेन 8 कॅरेक्टर आणि ॲटलिस्ट 1 अप्पर लेटर, 1 लोअर लेटर, 1 नंबर अँड द 1 स्पेशल कॅरेक्टर. तर तुम्हाला ह्या क्रायटेरिया या ठिकाणी फॉलो करायचा आहे. तर तुमचं कन्फर्म पासवर्ड तुम्हाला जे खाली टेक्स्ट बॉक्स आहे त्यावरती पण तुम्हाला या ठिकाणी तुमचा सेम पासवर्ड या ठिकाणी एंटर करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट बटनवरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे. तर यू विल रिसीव्ह द OTP इफ द पॅन नंबर एक्झिस्ट. तर तुमचा पॅन नंबर जो काय असणार आहे तर त्यावरती तुम्हाला या ठिकाणी व्हेरिफिकेशन करण्यासाठी तुम्हाला 2 OTP या ठिकाणी भेटणार आहे. तर फर्स्ट OTP असणार आहे तुमच्या ईमेल आय वरती जाणार आहे. तर तुमचा ईमेल ओपन करून त्यावरती OTP आलेला असेल तर तुम्हाला इथं एंटर करायचा आहे. आणि सेकंड OTP तुमच्या मोबाईल नंबरवरती जाणार आहे तर तुम्हाला तो पण OTP या ठिकाणी करेक्टिव्हली एंटर करायचा आहे. तर या ठिकाणी OTP तुम्हाला एंटर करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला खाली दिलेला प्रोसीड बटन आहे तर त्यावरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. तर प्रोसीड बटनवरती क्लिक केल्यानंतर आता नेक्स्ट ऑथेंटिकेशन या ठिकाणी असणार आहे डिजी लॉकर. तर डिजी लॉकरवरती जर तुम्ही तुमचं अकाउंट बनवलं नसेल तर तुम्ही ऑनलाईन सोर्सवरती त्या ठिकाणी बघू शकता आणि त्यावरून तुम्ही तुमचं डिजी लॉकर हे कंपल्सरी आहे. तर त्याची डिटेल मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तर या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुमचा आधार नंबर, तर डिजी लॉकरवरती तुम्हाला लॉग इन होण्यासाठी तुमचा आधार नंबर या ठिकाणी तुम्हाला एंटर करायचा आहे, आधार कार्डवरती असणारा नंबर. आणि सर्वात त्यानंतर खाली तुम्हाला फॉलोइंग द टेक्स्ट बॉक्स इन बिलो, तर तुम्हाला ऑथेंटिकेशनसाठी टेक्स्ट बॉक्स तुम्हाला दिलेले ते डिटेल तुम्हाला फिल करायचे आहेत. आता या ठिकाणी नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आधारशी लिंक असलेला जो काही मोबाईल नंबर असेल तर त्यावरती या ठिकाणी OTP या ठिकाणी पाठवला जाईल आणि इट विल बी व्हॅलिड फॉर द 10 मिनिट. तर तुम्हाला जो काही OTP आलेला आहे तुमच्या मोबाईलवरती तर तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचा आहे. टाईप केल्याच्यानंतर कंटिन्यू बटन आहे त्यावर तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. आता नेक्स्ट याच्यामध्ये तुम्हाला ऑलरेडी रजिस्टर विथ डिजी लॉकर तुम्हाला 6 डिजिट एक पिन असतो डिजी लॉकर वरती लॉग इन होण्यासाठी, तर तो पिन तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचा आहे. तर इथे तुम्हाला डिजी लॉकर वरती तुम्ही अकाउंट बनवलं तर तुम्हाला एक सिक्युरिटी पिन बनवावा लागतो, तर तो पिन इथं एंटर करायचा आहे आणि त्यानंतर कंटिन्यू वरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे. आता डिजी लॉकरवर तुम्ही या ठिकाणी तुमच्या डिजी लॉकर अकाउंटवरती तुम्ही जेव्हा रिडायरेक्ट होशाल तर त्यावेळेला तुम्हाला इथं इश्यू जे काही डॉक्युमेंट्स आहेत जसं आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन, तर ही डिटेल तुम्हाला इथं चेक बॉक्सवरती अलाव करायचे आणि या ठिकाणी तुम्ही व्हेरिफिकेशन हा एक ऑप्शन आहे. द पर्पज ऑफ दिस देन यू कॅन सिलेक्ट द व्हेरिफिकेशन, तर तुम्हाला व्हेरिफिकेशन या ठिकाणी सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर तुम्हाला अलाउ बटनवरती क्लिक करायचं. आता या ठिकाणी जी प्रोसेस आहे ती प्रोसेस या ठिकाणी स्टार्ट होईल आणि या ठिकाणी तुम्ही ग्रीन टिक बघू शकता की तुमचं जे काही प्रोसेस आहे जी डिजिटल डिजी लॉकरवरती सक्सेसफुली या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे. आता तुम्ही या ठिकाणी परत एकदा तुम्ही म्हाडाच्या जी वेबसाईट आहे त्यावरती रिडायरेक्ट होशाल. आता इथं तुम्हाला जे काही नेक्स्ट जे काही डॉक्युमेंट्स आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. आधार कार्ड, तर आधार कार्ड ऑलरेडी आपण या ठिकाणी अपलोड केले. तर त्यानंतर तुम्हाला प्रोसीड वरती क्लिक करायचे. त्यानंतर आर यू सेंट्रल गव्हर्नमेंट सर्वंट, जर तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंट या ठिकाणी वर्क करत असाल तुम्हाला या ठिकाणी येस करायचं, अदरवाईज तुम्ही या ठिकाणी नो सिलेक्ट करा. आर यू म्हाडा द एम्प्लॉय, जर तुम्ही म्हाडामध्ये कर्मचारी असाल तर तुम्हाला सिलेक्ट करायचं येस, अदरवाईज यू कॅन सिलेक्ट नो, तर तुम्हाला या ठिकाणी नो सिलेक्ट करायचे. डोमिसाईल सर्टिफिकेट विथ बारकोड इश्यू बाय द आपले सरकार और महा ऑनलाईन, तर या ठिकाणी तुम्ही जे काही तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट या ठिकाणी असणार आहे तर तुम्हाला इथं प्लस बटनवरती क्लिक करायचे, सिलेक्ट करायचे. सिलेक्ट केल्यानंतर थोडंसं
मिनिमाइज करून तुम्ही इथं क्रॉप बटन आहे, तर तुम्ही त्याची ऍडजस्टमेंट या ठिकाणी करू शकता. क्रॉप केल्याच्या नंतर प्रोसीड वरती क्लिक करायचंय आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की या ठिकाणी जो बारकोड नंबर आहे, तर तो बारकोड नंबर तुम्ही या ठिकाणी व्हेरीफाय करू शकता. तुमचा जो डोमेसाईल सर्टिफिकेट असेल, तर यावर तुम्ही टॉपला तुम्ही इथं बघू शकता की या ठिकाणी बारकोड नंबर आहे, तर तो बारकोड नंबर आणि तुम्ही अपलोड केलेला जो काही जी फाईल आहे, तर त्याच्यावर तो बारकोड नंबर या ठिकाणी व्हेरीफाय करायचा आहे तुम्हाला आणि व्हेरीफाय वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इज युअर करंट लोकेशन सेम ॲज अ आधार. जर तुमचं सेम असेल ॲड्रेस लोकेशन, तर इथं तुम्ही येस करा, अदरवाईज सिलेक्ट नो. या ठिकाणी नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर मॅरिड असाल तर तुम्ही तर मॅरिड वर सिलेक्ट करा. त्यानंतर इन्कम डिटेल, तर आता की फायनान्शियल इयर तुम्हाला सिलेक्ट करायचे आणि त्यानंतर इन्कम, सेल्फ इन्कम, तर तुम्हाला जे काही तुमचं इन्कम असणार आहे, तर तुम्हाला इथे इन्कम तुमचं एंटर करायचं आहे. ठीक आहे. तर तुमचं इन्कम सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्ही ओपन करून तुमचं इयरली इन्कम तुम्हाला इथं एंटर करायचंय. तुम्ही तर तुमचं इयरली इन्कम या ठिकाणी टाईप करा आणि त्यानंतर तुम्ही इथं प्रोसीड बटन आहे, त्यावरती तुम्ही इथे क्लिक करा. आता नेक्स्ट याच्यामध्ये अपलोड ITR ऑर द अपलोड द तहसील इन्कम सर्टिफिकेट. या ठिकाणी दोन ऑप्शन आहे तुमचं इन्कम साठी. या ठिकाणी तुम्ही आयदर तुम्ही ITR या ठिकाणी अपलोड करू शकता किंवा तुम्हाला जर तहसील सर्टिफिकेट असेल, तहसील इन्कम सर्टिफिकेट, तर ते पण या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता. तर इन्कम सर्टिफिकेट अपलोड केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्ही क्रॉप करू शकता, ऍडजस्ट करू शकता. ऍडजस्ट केल्याच्या नंतर तुम्ही या ठिकाणी थोडंसं झूम आउट करा आणि या ठिकाणी तुम्ही क्रॉप वरती या ठिकाणी क्लिक करा. त्यानंतर तुम्ही इथे प्रोसीड वरती या ठिकाणी क्लिक करा. आता नेक्स्ट तुम्हाला कास्ट, तर तुम्हाला या ठिकाणी कास्ट या ठिकाणी सिलेक्ट करायचे. तर तुम्ही कुठल्या कास्ट मधून बिलॉंग करत असाल, अदरवाईज यू कॅन सिलेक्ट द ओपन कॅटेगरी. त्यानंतर आर यू फिजिकली हँडिकॅप, जर तुम्ही हँडिकॅप असाल, अपंग असाल, तर तुम्ही या ठिकाणी येस या ठिकाणी क्लिक करू शकता, अदरवाईज यू कॅन सिलेक्ट नो. आर यू फ्रीडम फायटर, या ठिकाणी रीड करू शकता, फ्रीडम फायटर असाल तर तुम्ही या ठिकाणी येस करू शकता, अदरवाईज यू कॅन सिलेक्ट नो. आर यू एक्स सर्व्हिसमॅन, तर यासाठी तुम्ही एस नो या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आर यू फ्रॉम द डिफेन्स फॅमिली, संरक्षण फॅमिलीमधून जर तुम्ही असाल तर तुम्ही तर एस या ठिकाणी करू शकता. त्यानंतर आर यू अँड आर्टिस्ट, जर आर्टिस्ट असाल तर तुम्हाला या ठिकाणी एस वरती क्लिक करायचं, अदरवाईज यू कॅन सिलेक्ट नो. आर यू जे जर्नलिस्ट, तर तुम्ही जर्नलिस्ट असाल तर या ठिकाणी येस सिलेक्ट करा, अदरवाईज सिलेक्ट नो. देन इफ यू आर द MP, MLA or MLC, देन कोटा, देन यू कॅन सिलेक्ट द एस, अदरवाईज सिलेक्ट नो. तर तुम्ही जर PMAY जर ह्यासाठी तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल तर एस या ठिकाणी सिलेक्ट करायचे, अदरवाईज सिलेक्ट नो. आणि तर तुमची डिटेल या ठिकाणी, सर्व डिटेल या ठिकाणी सक्सेसफुली अपलोड झालेली आहे, तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर आधार कार्डशी लिंक असलेला तुमचा फोटो, त्यानंतर डिटेल या ठिकाणी तुम्ही बघू शकता. त्यानंतर सर्वात पहिल्यांदा खाली तुम्ही जर बघितलं तर पॅन कार्ड, त्यानंतर जे काही डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलेले आहे, तर तुम्ही या ठिकाणी चेंज पण या ठिकाणी करू शकता. तर या ठिकाणी सेटिंग ऑप्शन वरती जाऊन जर काही चुकीचं तुम्ही अपलोड केलेलं असेल, तर ते तुम्ही या ठिकाणी चेंज करू शकता. तर या ठिकाणी तुम्ही सर्व डिटेल जे काही दिलेले, तर ती सर्व डिटेल तुम्हाला चेक करायची आहे आणि या ठिकाणी प्रोसीड टू ई साइन इन, तर यानंतर तुमचं ई साइन इन या ठिकाणी होणार आहे. तर त्या बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर आर यू वॉन्ट टू साइन नाऊ, तर सेल्फ डिक्लेरेशन आहे. तर तुम्हाला जे काही डिटेल तुम्ही दिलेली आहे ते सर्व डिटेल तुम्ही इथं बघू शकता आणि ती डिटेल, सर्व डिटेल करेक्टिव्हली तुम्ही दिलेले आहे, त्यासाठी तुमचं सेल्फ डिक्लेरेशन या ठिकाणी असणार आहे. तर हे एक ॲफिडेटिव्ह आहे. तर तुम्ही केअरफुली सर्व डिटेल या ठिकाणी चेक करा, तुमचं इन्कम, त्यानंतर तुमची कास्ट आणि तुमचे अदर डिटेल. डिटेल चेक केल्याच्या नंतर तुम्ही जे काही डॉक्युमेंट्स अपलोड केले ती पण तुम्ही इथं बघू शकता आणि लास्टली तुम्ही आय वॉन्ट साइन इन त्यावरती क्लिक करा आणि क्लिक केल्याच्या नंतर तुमचं कम्प्लीट युअर सायनिंग
तर तुमचा आधारशी लिंक असलेला जो काही मोबाईल नंबर असेल, तर त्यावर तुमचा ओ-टी-पी जनरेट होईल. तर तुम्हाला त्या ठिकाणी ओ-टी-पी एंटर करायचा आहे आणि त्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. तिथे तुम्हाला एंटर ओ-टी-पी आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती जो ओ-टी-पी जाईल, तर तो ओ-टी-पीनं तुम्हाला या ठिकाणी ऑथेंटिकेट करायचं आहे. त्यानंतर क्लिक ऑन द नेक्स्ट. तर तुमचं या ठिकाणी सक्सेसफुली तुमचं ई साइन इन म्हणजे तुमचं सेल्फ डिक्लेरेशन या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतर तुम्ही तर डन वरती बटनवरती क्लिक करा. अप्लाय करण्याच्या अगोदर सर्व डिटेल एकदा चेक करा. देन क्लिक ऑन द ओके बटन. तर तुमच्या अशा पद्धतीनं प्रोफाईल या ठिकाणी क्रिएट झालेली, तुमचे सर्व डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड झालेले आहेत. तर आता आपण चेक करणार की तुम्हाला जे लॉटरी सिस्टममध्ये स्कीम कोड आहे, त्यासाठी आपल्याला अप्लाय कशा पद्धतीनं करायचं.